राज सासूबाई म्हणाल्या की मला काही जास्ती भूक नाही आहे, तर तू आज काही साधंसं जेवण बनव, खिचडी वगैरे. तर मी म्हटलं नेकी और पूछ पूछ, मला तर बहानाच पाहिजे नव्हता, पण आज मी जे बनवणार आहे ते खिचडी नाही आहे. चलो तर फिर स्टार्ट करेंगे. तर याला आमच्या इथे दाल ढोकळी म्हणत होते आणि इथे आली ते इथे भरपूर लोक याला दाईतल्या चाकोल्या म्हणतात. तर आता दोन्ही पद्धत वेगळी वेगळी आहे, तर मी थोडंसं मिक्स करून बनवलं आहे. चिंचेचं पाणी टाकतात तिथे, पण ते मी याच्यात टाकलं नाही आहे. टमाटरच जास्त क्वांटिटीमध्ये टाकला आहे, मस्त फ्लेवरचं टमाटर टाकल्याने. वरण वगैरे शिजवून आणि त्याच्यात भरपूर पाणी टाकायचं आहे, म्हणजे दाईतल्या चाकोल्या शिजल्यावर पण ते पाणी आपलं कमी होणार, म्हणून आधीच जास्त पाणी टाकायचं. आता तुमच्या मनाच्या हिशोबाने तुम्ही कशा बी बनवू शकता. आता मी याच्यात चाकोल्याचं स्लेप पण दिलेला आहे आणि जसं डाळ ढोकळीमध्ये चौरस चौरस कापतात तसं पण कापलेलं आहे. आता तुम्हाला कोणत्या शेपमध्ये बनवायचे आहे ते तुमच्या मनाने तुम्ही बनवू शकता, पण त्या चाकोल्या ज्या बनवतात ना ते खूपच टेस्टी लागतात. नंतर एक छान असा तडका प्रिपेअर केला आहे. तर ह्या तडक्यामध्ये मी जास्त क्वांटिटीमध्ये टमाटर टाकला आहे, म्हणजे चिंचेचं पाणी आणि गूळ टाकायची आपल्याला गरज नाही आहे. आणि सांबार मसाला मी याच्यात टाकला आहे, त्याच्याने खूप छान असा फ्लेवर येतो. तर मी आधीच सांगितलं की सगळ्यांची बनवायची पद्धती वेगळी राहते. मी ह्या स्टाईलने बनवते, तुम्ही पण एक वेळा ही स्टाईलने बनवून पहा, खूप टेस्टी लागते. रेडी आहे आपली डाळ ढोकळी किंवा वरणातल्या चाकोल्या. तर याच्यात भरपूर असं तूप टाकायचं आहे, तूप टाकल्याने अजून छान स्वाद येतो आणि माझ्या सासूबाईला तर खूप आवडल्या. आणि तुमच्या इथे या रेसिपीला काय म्हणतात मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.